माझी जमीन जिरायतमध्ये 5.5 एकर गेली हां. तर तिला कमीत कमी 20-25 वर्ष 30 वर्ष झाली समजा जमीनला. तर ते आम्हाला सांगितलं होतं की बाजी जिरायसाठी जे उद्योगासाठी जे घेतलेली आहे तिचा जर उद्योग संपला तर ही जमीन तुमची तुम्हाला परत मिळेल असं सांगितलं होतं. काही थोडे आमच्या बापाला पैसे दिलेले आहेत हां. तर बाकी जमीन आम्हाला वापस करतो म्हणले. जमीन का वापस केली नाही, काही नाही. आम्ही बोललो तिथं. आता हळदी संशोधन केंद्र सुरू झाले तर आम्ही कोर्टात गेलो. तो कोर्टात बी काय आम्हाला नाही मिळेना बरोबर हां. तर ते कोर्टात मिळण्यात इथं यायला बोललो तर हे म्हणले आमच्याकडे काही राहिलं नाही आता तुमचं. तुम्हाला जे काय मागायचे ते सरकारला मागा, कोर्टात जा, कुठं जा. हां. तुमची किती जमीन गेली? आमची जमीन गेली त्याच्यात 5.5 एकर. हां. सर्वे नंबर कोणता आहे? सर्वे नंबर 60 जिरायतमध्ये. हां. गट नंबर गट नंबर 70. हां. तुम्हाला तुमच्या कुटुंबात किती जमीन आहे? आमच्या कुटुंबात आता 4 एकर जमीन आहे फक्त. हो 4 एकर जमीन आहे. 3 मुलं आहेत. हां. त्याच्याकडे तुमचे कागदपत्र कोण? कागदपत्र का आवड एक होता जुनी 7/12 आहे आमच्यापाशी. आमच्या बापाची 7/12 आहे ती फाईलला लावलेली आहे मी. आवड आमच्यापाशी आहे. तर आवड आम्ही दाखिला द्यायला तर ते म्हणले हे तुमचं आमच्याकडे काही राहिलं नाही. आता तुम्हाला जे काय मागायचं ते सरकारला मागा म्हणले. सध्या आमच्यापाशी काही नाही. हो दिल्या सगळं. कोर्टात गेलो कोर्टात काही नाही मिळणार आम्हाला. हायकोर्टाला गेलो, सुप्रीम कोर्टाला गेलो, तिथं दावा विड्रॉल व्हायला आमचा. हां. तिथं काही नाही मिळणार आम्हाला. सरकारची मागणी म्हणजे एक जमीन तरी आम्हाला एक द्या. जर जमीन तुम्हाला पाहिजेत असेल तर पैसे आम्हाला द्या. काय द्यायचे ते वाढून पैसे द्या आम्हाला असं म्हणाल तर ते काय आमचं ऐकायला कामी नाही. माझी जमीन समजा 1 एकर 40 गुंठे गेलेली आहे. वडील होते त्या टायमात गेलेले आहे आणि वडील समजे मरण पावलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही काही केलं नाही समजा. आणि मला 4 मुलं आहेत. जमीन आता तर काहीच नाही समजा. सरकारकडून काही मदत काहीच मिळालं नाही आम्हाला. काहीच मिळालं नाही. या संदर्भात तुम्ही कोर्टात नाही कोर्टात बी नाही केलं आम्ही. काय म्हणून घेतली होती जमीन? तर ती फार्ममध्ये सरकारी जिरायत खात्या म्हणून घेतली होती. किती वर्षापूर्वी? त्याला आता तरी 30-35 वर्ष झाले असतील. आता जे हळद संशोधन केंद्र होतं त्याविषयी तुमचं काय? नाही काही माहिती काहीच नाही. तुम्ही त्याविषयी काही बोलले का? नाही काही नाही तक्रार नाही काही. काय मागणी? काही म्हणजे एक तर जमीन मिळावं नाही तर पैसे मिळावं मोबाईल. मग आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं काय सांगा? आता काय हे रोज मंजुरी बाकी काही नाही. रोज मंजुरी करणं चालू. तुम्ही काय करता? मी काही नाही रोज मंजुरी करतो. काय मिळते मंजुरी? काय 200-300 रुपये मिळतात. कुटुंबात किती लोक आहेत? कुटुंबामध्ये 8 लोक असं. सर्वे नंबर किती होता आणि किती जमीन? सर्वे नंबर 76. जमीन किती गेली? 1 एकर 40 गुंठे. तर आमची जिरायतमध्ये 9 एकर जमीन होती. ती जमीन आमच्या आजोबाच्या नावानं होती आणि त्या जमिनीचा आम्हाला काहीच म्हणजे आमची जमीन 1972ला गेली आणि त्या जमिनीमध्ये आमची 1972ला जमीन गेली आणि त्या जमिनीची आम्हाला काहीच मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आता कुटुंबात किती जमीन शिल्लक आहे? कुटुंबात आमच्या 30 गुंठे जमीन आहे माझ्या नावावर. किती लोकांचा उदरनिर्वाह होतो? 5 लोक आम्ही 4. काय होतं? हां. आता त्या ठिकाणी जागेवर काय आहे? त्या जिरायतमध्ये आता सोयाबीन आहे. काय होत आहे सध्या? हळद संशोधन केंद्र. सरकारकडे काय मागणी? सरकारकडे आमची जमीन परत द्यावी नाही तर आम्हाला मोबदला द्यावा. माझी जमीन गट नंबर 70मध्ये 7 एकर गेलेली आहे. सरकारने 1972ला घेतलेली आहे. 72ला त्यावेळेस आम्हाला म्हणले होते 25 वर्षाला परत करू जमीन तुमचे जिरायत खात्यात. मग त्याने का परत केलं नाही. नंतर मॉडर्न मार्केटला घेतली दांडेगावकर साहेबांनी. त्यांनी बी मार्केट असं 10 वर्ष असंच घोळलं. त्याने काही केलं नाही. पडीत जमीन ठेवली. आम्हाला काय कुठं म्हणजे कोर्टात याच्यात काय हे सरकार का आम्हाला देईन बरोबर म्हणजे नाही म्हणून. आता हळद संशोधन केंद्र होतं आहे हेमंत पाटलांनी घेतलेलं आहे. आमचं म्हणत आहे की आम्हाला जमीन तरी द्यावं नाही तर मोबदला तरी द्यायला पाहिजे. तुम्ही या संदर्भात सरकारकडे काही तक्रारी केल्यात? तक्रारी केल्या साहेब. आम्ही ठाण्यामध्ये इकडे तिकडे चौकड पाठपुरावा केला. मग ते काही मेळ लागू देईन आम्हाला. काय मागणी आहे तुमची? आमची जमीन परत करायला पाहिजे नाही तर आम्हाला मोबदला तरी मिळायला पाहिजे थोडा. सरकार ऐकत नाही मग विरोधी पक्षाकडे काय? बरं विरोधी पक्षाकडे जाऊ आम्ही गेलो नाही. हो. विरोधी पक्षातल्या नेत्याकडे काय मागणी आहे? विरोधी पक्ष नेत्याकडे मागणी आहे की आमचं
विधानसभेत मांडायला पाहिजे वडेट्टीवार साहेबांना, दानवे साहेबांना. हो, की आम्हाला मोबदला तरी द्यायला पाहिजे, नाही तर मग जमीन तरी परत करायला पाहिजे. 40-45 वर्षाखाली जमीन दिलेली यायची, साबणे पाटलाची आहे, चलाजी पाटलाची आहे, याची याला मोबदला भेटला नाही साहेब. गावातील किती लोकांची जमीन दिली? 8 ते 10 लोकांची जमीन आहे सर. आणि इंजनगावचे 2 माणसं आहेत. त्यांचे काही नावं वगैरे? त्यांचं नाव आडकीने एक आहे, संभाजी आडकीने आणि गंगाधर आडकीने साहेब. आणि दुसरे इतर धुरपतराव नागोजी थोरात आहेत, बाबुराव मुंजाजी साबणे आहेत, चलाजी राजाराम सपकाळ आहेत, सूर्यकांत चुडामणाप्पा हेरे आहेत, बबनआप्पा भुजाप्पा हेरे आहेत, अजून मोतीराम धुरपतराव वेंगडे आहेत. पुन्हा त्याच्यात एक सपकाळचं आहेत साहेब. एक ह्या लोकांची जमीन गेली. हो सर. ही किती वर्षापूर्वी देण्यात आली? हे 30-35 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे सर. आम्हाला तर समजत आहे तेवढं. 40 वर्षाच्या जवळजवळ झालेलं आहे ती. अगोदर त्या हळद संशोधन केंद्राच्या जागी काय होणार, कोणता प्रकल्प होणार होता? ते याचा होणार होता साहेब, मॉडेल मार्केटचा. मॉडेल मार्केटचा होणार होता. त्यावेळेला दांडेगावकर साहेब सहकार मंत्री होते. त्याच्यानंतर त्याच्या 4-5 वर्षात जरा बंद पडलं. 4-5 वर्ष बंद पडलं की त्याच्यानंतर राजकारण सुरू झालं साहेब. राजकारण सुरू झालं तर त्याच्यात सगळं मिसळूनच चाललं. म्हणजे ही जमीन हडप करण्याचा हडप करण्याचाच प्रयत्न आहे साहेब. काय वाटतं, हे हळद संशोधन केंद्र होईल? नाही होत सर. त्याला जागा अपुरी पाहिजे, ती भरपूर पाहिजे. ती जागा अपुरी आहे. सगळ्या गोष्टी अपुऱ्या आहेत. गावातून ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र नाही त्याच्याकडे, कोणती गोष्ट नाही. सरकार त्याचंच आहे साहेब. आता काय बाकीच्या लोकांना काय हे आवाज उठवायचा हेच करू देण्यात ना. म्हणजे ग्रामपंचायतचं नाव नाही सर. ग्रामपंचायतचं आज मी 15-20ला हे केलेलं आहे सर. काहीच नाही. काय मागणी आहे आता? मागणी काय आहे, शेतकऱ्याची जमीन आहे, शेतकऱ्याला भेटावं, नाही तर त्यांचा त्याला मोबदला भेटावं साहेब. आणि ते इथं जे कोणतंही बी केंद्र झालं, हळद केंद्र हो म्हणा, ते म्हणा, मॉडेल मार्केट म्हणा, इथले लेकरं बाळं लागतील, 4 माणसं खातील, ह्या अपेक्षा नाही. गेल्या 5 वर्षापासून हळदीच्या संदर्भामध्ये मी काम करत आहे. आणि हळद संशोधन केंद्र हे 5 वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे. परंतु पूर्ण प्रकल्प जो आहे 800 कोटी रुपयाचा होता. याचा फायदा शेतकऱ्यांना 3 प्रकारे होणार आहे. एक तर त्यांना विषाणूमुक्त आणि डबल उत्पन्न देणारं टिश्यू कल्चरचे रोपं मिळणार आहेत. एकसारखी रोपं, किमान 1.5-2 महिना वाढ झालेली रोपं त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं जो काही कालावधी आहे हळदीचा, हळद येण्याचा, तो कालावधी कमी होईल, उत्पन्न डबल होईल. आणि आज एकरी साधारणतः 20 ते 25 हजार रुपये खर्च आहे. तर प्राथमिक ही जी रोपं आहेत ही साधारणतः रुपयाला रोप पडतात. याची किंमत कमी करून 50 पैसेपर्यंत आणण्याचा आमचा मानस आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची किमान 10 ते 15 हजार रुपये पर एकरी वाचतील. प्रोसेसिंगमध्ये उकळवणे, वाळवणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा खर्च होतो. प्रोसेसिंग प्लॅन्ट तिथं उभा राहतो आहे. हा प्लॅन्ट उभा राहिल्यानंतर ओले हळकुंड त्याला उकळवणे, बॉयलरमध्ये, कुकरमध्ये वाळवणे याची गरज शेतकऱ्यांना राहणार नाही. डायरेक्ट ते त्या केंद्रामध्ये ती हळद आणू शकतील आणि त्याची पावडर होईल. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये 1000 ते 1500 युवकांना रोजगार देणारं असं हे संशोधन केंद्र असणार आहे. आय रेडिएशन सेंटर मराठवाडा आणि विदर्भातलं पहिलंच उभं राहत आहे. जेणेकरून ज्या आपला जो पक्का माल आहे याला 2 ते 3 महिन्यात कीड लागते, तर आय रेडिएशन सेंटरमध्ये आणल्यानंतर ही 3 ते 4 वर्ष कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही. आणि आपण जो काही माल एक्सपोर्ट करतो तो युरोपामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, यांच्यासाठी आय रेडिएट झालेला मालच ते फक्त इम्पोर्ट करतात. तर एक मोठी सुविधा आमच्या या भागातल्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि डायरेक्ट ते एक्सपोर्ट करू शकतील. अतिशय महत्त्वाचं हे केंद्र आहे. त्याचबरोबर वसमत हळदीला जागतिक मानांकन मिळालेलं आहे. या निमित्तानं, या जागतिक मानांकनाच्या निमित्तानं वसमतचं नाव जगाच्या नकाशावर आलेलं आहे. आणि निश्चित या भागातील शेतकरी
या GI मानांकनामुळे जगात कुठेही ती हळद विकू शकते. किती प्रजातीच्या त्या ठिकाणी हळदी असणार आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीचं संशोधन? आता सध्या 45 प्रकारच्या हळदी भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्ही आणलेल्या आहेत. जी काय आपल्याकडे प्रचलित जात आहे वायगाव, सेलम या प्रकारच्या जाती आहेत, परंतु त्याच्यामध्ये कर्क्युमिन कंटेंट हे 2 ते 2.5 असतं. लॅकडॉंग्स मेघालयामधली जात आहे, त्याला कर्क्युमिन कंटेंट 11 ते 12 असतं. अलेपी फिंगर टर्मरिक म्हणून एक जात आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 कर्क्युमिन कंटेंट असतं. तर त्या प्रजातीशी आपल्याकडं चालणाऱ्या प्रजाती या ब्लेंड करून भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये आम्ही नवीन प्रजाती निर्माण केलेली आहे आणि त्याचे पोर्ट्रे रूपात यावर्षी 4 लाख रोपंसुद्धा आपण शेतकऱ्यांना विकलेले आहेत आणि निश्चित यातनं एक वेगळ्या प्रकारचा रिझल्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणं, त्यांचे श्रम कमी होणं यासाठी हे केंद्र प्रयत्न करत आहे. मात्र विरोधकाकडून आरोप का असा होतो की जे क्षेत्रफळ आहे 66 एकरचं ते कमी पडतंय. त्या ठिकाणी अगोदरही एक दुसरं यार्ड तयार होण्याची घोषणा करण्यात आली होती आणि आता हळद कोणी थांबवलं होतं? 10 वर्ष त्यांच्याकडं 10 कोटी रुपये होती, जागा होती, तर त्यावेळेस काही केलं नाही आणि जे काही काम सुरू होतं आहे त्याला उगीचोगी विरोध करण्यामध्ये काही अर्थ नाही. कोणी रोखलं नव्हतं ना. 10 वर्ष जागा ताब्यात होती, हात थोडी बांधले होते कोणाचे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, कनेरगाव येथील शेतकऱ्यांनी सुद्धा आक्षेप घेतला, कारण जिरायतनं त्यांच्या ती जागा शासनाने आम्हाला दिलेली आहे, त्यांनी शासनाकडे आक्षेप नोंदवावेत कलेक्टर ऑफिसकडे. त्याच्यामुळं चांगलं काही जर निर्माण होत असेल तर त्याच्यामध्ये काड्या करण्याची प्रवृत्ती आहे. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही, ही एक प्रवृत्ती, बाकी काही नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेप नाही, कुठल्या शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला मला तर काही कुठला दिसला जवळपास 12 शेतकरी आहेत. नाही, काही कल्पना नाही मला त्याची. त्यांनी शासनाकडे घ्यावं ना, कारण ती जागा शासनाची आहे, कलेक्टर ऑफिसने दिलेली जागा आहे. त्याच्यामुळे कलेक्टर ऑफिस ठरवेल त्याचं काय जे असेल ते. मुळात जमीन ही जिरायतची होती आणि ते मला त्याचा इतिहास भूगोल काही माहीत नाही आणि त्याच्यामुळं चांगलं काम करत असताना राजकारण करण्याची आणि काही चांगलं न घडू देण्याची जी प्रवृत्ती आहे त्यांनी निर्माण केलेले हे लोक आहेत, दुसरं काय. यामध्ये वसमतचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की या ठिकाणी हळद संशोधन केंद्रात काय हळदीचं एक हळकुंड सुद्धा उगवणार नाही, असं त्यांनी आरोप केला. त्याचा व्हिडिओ पण आहे अगोदर. काय आहे की आरोप करायला काही खूप कष्ट लागत नाही, एखादं काम उभं करायला कष्ट लागतात. त्याच्यामुळं त्यांनी उभं करावं एखादं असं मोठं काम. त्याच्याबद्दल ते काय बोलले याच्यावरती मी काय बोलू इच्छित नाही. मी माझं काम करतो आहे आणि काम करणारा माणूस आहे. मी काय कोणा वादप्रतिवाद करणं माझं काही काम नाही. ते स्वतः आमदार होते, त्यांची गुरु अनेक वर्ष आमदार मंत्री होते, का नाही केलं हळदीसाठी कुठलंच काम गेले अनेक वर्षामध्ये. आत्मपरीक्षण करून बोललेलं बरं असतं. दुसरं कोणी काम करतोय तर पोटात दुखून घेण्याची गरज नाही आणि त्यांना ते मार्केट कमिटीचे गाळे काढून विकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल किंवा नवीन काहीतरी योजना येतील याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही.